नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाण्यात जनसंपर्क कार्यालयात अजितदादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळेस त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्याला उजाळा देण्यात आला. भजन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं. माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, प्रभाकर सावंत, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्षा वनिता गोतपगार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्व गुणांची आणि विकासाभिमुख भूमिकेची आठवण करून देऊन त्यांना आदरांजली वाहिली. कधीही निमंत्रण कुठल्याही कार्यक्रमाचं दिलं, कुठलीही ठाण्याची समस्या आम्ही घेऊन गेलो की तात्काळ ते सोडवायचे. नजीब मुल्ला असेल, सुहास असेल, सगळ्यांना आम्हाला म्हणजे हक्कानी आम्ही देवगिरीवर अपॉइंटमेंट न घेता जायचो. आणि आज ते आमच्यात नाही हा विश्वास आजही बसत नाही. जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन शिवसेना पक्षाच्या वतीने करतो. साहेब, अजून देखील मुळात या विषयावर तिढा कायम आहे, चौकशी सुरू आहे, त्याकडे कसं बघताय? आज त्यांना आदरांजली, श्रद्धांजली देण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांना आजही विश्वास होत नाही की दादा आमच्यात नाहीत. त्यामुळे आज अधिक कुठलं भाष्य करावं असं मला वाटत नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि माझ्या तर कायम जिवंत असेपर्यंत ते स्मृतीत राहतील. आमचं कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. आजचा दिवस हा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्हाला त्यांना आमचा जयंतीचा उत्सव आम्हाला करायला लागतो आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एकच सांगेन, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये परत होणे नाही. हा एकदाच झाला, पण दादांच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात कार्यकर्ता म्हणून आमच्या हृदयात साठलेल्या आहेत. त्या कधीच विसर पडणार नाही. दादा हे दादा राहतील. आणि सन्मान्य अजितदादांचं जे कार्य होतं ते कार्य अविरत चालू राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या आदरणीय सुनेत्रावहिनी पार्थदादा पवार आणि जयदादा पवार यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक आदेशाचं स्वागत करून त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहील याची मी ग्वाही देतो. आणि आमच्या लाडके नेते अजितदादा यांना श्रद्धांजली वाहत या पंढरपूरच्या विठ्ठलाला एकच सांगतो की पांडुरंगा, निर्णय चुकला रे बाबा तुझा. स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वागळे एस्टेट येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव वीज बिलं येत असल्याचा दावा करत सरकारवर टीका केली. नागरिकांच्या इच्छेविरोधात स्मार्ट मीटर बसवू नयेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्याला 5,000 रुपये बिल येत होतं, त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं. ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला, त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं. मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय. स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना. काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला. इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय. ज्या माणसाला पगार 10,000 रुपये, त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे. तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो, यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे. मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात. आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं, जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील कामकाजाचं मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या चष्म्याद्वारे चित्रीकरण करून त्याचे रील्स समाज माध्यमांवर प्रसारित केल्याच्या तक्रारीनंतर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी प्रेक्षक गॅलरीत मोबाईल आणि कॅमेरा, चष्मा नेण्यास बंदी घातली. नगरसेवकांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली असून सभागृहात उपस्थित नागरिकांकडील मोबाईल सुरक्षा रक्षकांनी जमा करून घेतले. नागरिकांना कामकाज पाहण्यासाठी परवानगी कायम राहणार असली तरी चित्रीकरणावर निर्बंध असतील असं महापौरांनी म्हटलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा टाळून विरोधकांनी केवळ राजकारण केल्याचा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला. सरकार चर्चेसाठी तयार असताना देखील विरोधकांनी कामकाज ठप्प केल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी NDAच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारावर निदर्शने केली. देशातील तरुणांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर गोंधळाऐवजी विधायक चर्चा होणं आवश्यक असल्याचं म्हस्के यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15B नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये जनसेवेची कास धरून विकास घडवणाऱ्या यज्ञा यज्ञेश भोईर यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या कर्तव्यदक्ष नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री सुनील सुरोसे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महापालिकेच्या वतीने 17 ऑगस्ट 2026 रोजी परिमंडळ स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, नौपाडा, वागळे तसंच उथळसर, वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा या 3 परिमंडळातील नागरिकांनी 3 ऑगस्टपर्यंत संबंधित उपायुक्त कार्यालयात अर्ज सादर करावेत. परिमंडळ स्तरावर कारवाई न झाल्यास नियमानुसार पुढे महापालिका लोकशाही दिनात तक्रारी मांडता येणार नाही असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असताना त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आंदोलन छेडलं. ठाणे कॉलेजबाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री राज ठाकरे यांनी केलं आहे. या आवाहनाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जातं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे. तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल. अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आतापर्यंतच्या इतिहासातला हा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि या तरुणांना तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. हे घाबरणारी पोरं नाहीत. काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅन मध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना. एक वेळ येईल यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत. आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत. आज पोरं घरात ऐकत नाहीयेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत. त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नाही तर उद्या भारी पडेल. मी त्या पाठिंबा द्यायला त्या मोर्चात चाललो होतो, त्या मार्च मध्ये होतो. माझ्या डोळ्यासमोर लाठी हल्ला झालेला आहे, माझ्या डोळ्यासमोर कपडे फाडलेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर लोखंडाचे खेळ लावलेल्या काठ्यांनी डोकी फोडलेली मी बघितलेली आहेत. हा सगळा उद्वेग हा मनात साठलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या, मला सगळ्या देशातल्या या कॉक्रोच आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की या देशात कोणी न बोलणारे लोक शेवटी हे बोलायला लागले आणि एक मोठा पब्लिक क्राय उभा राहिलाय. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे, ते आहेच हो, पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या एक विनंती आहे की हा आवाज दबू देऊ नका. आम्ही तो दबू देणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने शहरातील अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात विशेष मोहीम राबवत एका दिवसात 135 कारवाया केल्या. दिवा प्रभागात सर्वाधिक 78 कारवाया करण्यात आल्या. याशिवाय लोकमान्यनगर, सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभागात देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी ही मोहीम नियमित सुरू राहणार असून परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर्स किंवा जाहिराती लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे नैसर्गिक नाले आणि पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने दिवा परिसरात भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. नगरसेवक रमाकांत मढवी यांनी भूसंपादन, अपुला मोबदला, पर्यावरणाचं नुकसान, स्थानिकांसाठी रोजगार, रस्ते आणि वाहतूक सुविधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधलं. जिल्हाधिकारी, महापालिका, बुलेट ट्रेन प्राधिकरण आणि स्थानिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली.
कोशेवाडी पोलिसांनी शिक्षिका आणि LIC एजंट सरिता चंदनशिवे यांच्या हत्येचा अवघ्या काही दिवसात उलगडा करत दिवाकर आव्हाड आणि तुषार रत्नपारखी या दोघांना अटक केली. मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने आरोपींनी विश्वास संपादन करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मृत्यूनंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून स्वाक्षरी घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. CCTV तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे. आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का काही? नाही, यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल नाही. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.